नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. एकूण 75,000 कोटींची ही योजना आहे. त्यापैकी पहिला हप्ता 25,000 कोटी रुपयांचा तो शेतकऱ्यांना वाटलेला आहे. 1 लाख नाही तर 1 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल प्रत्येकी 2,000 रुपयांचा पहिला हप्ता जमा झाला, असं केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलं. ही योजना आपल्याला माहिती आहे की वर्षाकाठी 6,000 रुपये जे लाभार्थी शेतकरी आहेत, ज्यांची 5 एकर शेती आहे, अशा लाभार्थी शेतकऱ्यांना दिले जातील. 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000चा हप्ता असणार आहे. त्यातला पहिला हप्ता काल शुभारंभाच्या वेळी देण्यात आला. आणि आज अशी घटना घडली की मराठवाड्यातल्या जवळपास 1,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, 2,000 प्रत्येकी. पण बँकांना ते त्या खात्यातून परत घेण्याचे आदेश सुद्धा आलेले आहेत. त्यामुळे ही योजना नेमकी कशी राबवली जाणार आहे याविषयी पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे. त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधकांनी एकच मागणी लावून धरलेली आहे. ती म्हणजे सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात यावी. दुष्काळग्रस्त जो शेतकरी आहे त्याला नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50,000 रुपयाची मदत देण्यात यावी. अशा 2 मागण्या घेऊन विरोधक सरकारशी या अधिवेशनामध्ये लढणार आहेत. आपल्याला माहिती आहे 27 फेब्रुवारीला राज्याचं बजेट मांडलं जाणार आहे. 28 फेब्रुवारीला त्या बजेटवरती चर्चा होणार आहे. 1 आणि 2 मार्चला दुष्काळी परिस्थिती जी राज्यातली भीषण झालेली आहे, राज्यात दुष्काळाची व्याप्ती वाढलेली आहे, अशा परिस्थितीवरती चर्चा होणार आहे. आणि त्यात ही जी कर्जमाफीची मागणी विरोधकांची आहे किंवा नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात यावी ही जी मागणी आहे, ती मागणी विरोधक रेटून धरणार आहेत. प्रश्न असा आहे की पंतप्रधान किसान योजना सुरू झालेली आहे. 5 एकराच्या मर्यादेपर्यंत ते लाभार्थी शेतकरी निवडले गेलेले आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी काल पुन्हा एक घोषणा केलेली आहे. ते असं म्हणतायत की जे लाभार्थी होऊ शकत नाही पंतप्रधान किसान योजनेचे, त्यांना मुख्यमंत्री किसान योजनेमार्फत, म्हणजे जे 5 एकराच्या वरचे आहेत, जे पंतप्रधान किसान योजनेचे लाभार्थी होऊ शकत नाही, अशा शेतकऱ्यांना सुद्धा मदत करण्यासाठी आम्ही ठोस निर्णय घेणार आहोत. त्यांनी संकेत दिलेले आहेत की जे बजेट 27 फेब्रुवारीला राज्याचं मांडलं जाणार आहे, त्यामध्ये पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच सीएम किसान योजना कदाचित राज्य सरकार लागू करत आहे. त्यामध्ये पीएम किसान योजनेमध्ये जे लाभार्थी होऊ शकत नाही, अशा विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या कोरडवाहू शेतकऱ्यांचा विचार केला जाणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. प्रश्न तोच आहे की जर का केंद्राच्या पातळीवरती, राज्याच्या पातळीवरती शेतकऱ्यांसाठी थेट अनुदानाची 2,000 रुपये अनुदानाची ही योजना सुरू झाली असेल, तरीही सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना का हवी आहे? विरोधक ती मागणी का करतायत? यामागे विरोधकांचं काही राजकारण आहे का? यावर आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे नेते संजय लाखे पाटील आहेत, जे स्वतः दुष्काळाच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हायकोर्टात लढत आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपच्या वतीनं बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते शेखर चरेगावकर आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की शिवसेना भाजपचे आमदार सध्या वर्षा निवासस्थानी स्नेहभोजन करतायत, त्यामुळे आज मोठी जबाबदारी ही शेखर चरेगावकर यांच्यावरती आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत किशोर तिवारी आहेत, शेतकरी नेते आहेत, भाजप सरकारचे कृषीविषयक सल्लागार सुद्धा आहेत. तसंच आपल्यासोबत पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शरद निंबाळकर सुद्धा आहेत. यासोबत आपल्याबरोबर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ॲडव्होकेट योगेश पांडे सुद्धा आहेत. मी सर्वांचं या चर्चेत स्वागत करतो आणि जाणीवपूर्वक संजय लाखे पाटील यांच्याकडे यासाठी जातो कारण एकतर ते दुष्काळग्रस्त जिल्हा जालना जिल्ह्यातून येतात, कोरडवाहू पट्ट्याचा जिल्हा आहे. संजय लाखे पाटील केंद्राच्या पातळीवरती, राज्याच्या पातळीवरती थेट बँकेच्या खात्यात सरकार 2,000 रुपये टाकतंय.
तरी सुद्धा कर्जमाफी पाहिजे आहे, कर्जमाफी पाहिजे आहे, असा तगादा का? मुळात माननीय मोदीजींनी हा जो निर्णय घेतलाय 2003 हप्त्यामध्ये 6,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करायचे. आता ज्या पद्धतीने जर ॲडव्होकेशन करतायत भाजप आणि भाजपचे सगळे लोक की 6,000 रुपये काही कमी नाहीत, परंतु शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून 6,000ची रक्कम ही खूप कमी होते. ती रक्कम कमी किंवा जास्त या वादामध्ये मी जात नाही, कारण 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करायची योजना आहे. परंतु आजच मी गेल्या 2 तासामध्ये कमीत कमी 50 शेतकऱ्याबरोबर बोललो. SBIच्या काही शेतकऱ्याच्या खात्यावर फक्त पैसे आलेत, बाकी कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत. ही आजची वस्तुस्थिती आहे. आणि या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की मोदीजी सरकारमध्ये आल्यापासून ज्या ज्या योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातून ते विचार करतात आणि योजना जाहीर करतात, त्यामध्ये कसल्याही प्रकारची पूर्वतयारी ते करत नाहीत. योजना आणायची म्हणून ते आणतात आणि त्यानंतर लोकांची ते परेशानी करतात. डिमॉनिटायझेशन म्हणजे नोटाबंदीच्या निर्णयामध्ये आपण बघितलं की ATM कॅलिबर झालेले नव्हते, सरकारकडे नोटा नव्हत्या त्या, आणि तरीही सरकारनं हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था ही सगळी संकटात सापडली आणि त्या संकटापासून आजपर्यंत अर्थव्यवस्था बाहेर आलेली नाही. त्या काळामध्ये परिस्थिती अशी होती की 2,000ची नोट मिळत नव्हती आणि खेड्यात जर कुणाकडे 2,000ची नोट असेल, एखाद्या गरीब माणसाकडे कामगाराकडे, तिचे सुट्टे मिळत नव्हते, त्याला त्याच ठिकाणी त्याच्या बदल्यात काहीतरी खरेदी करावं लागत होतं किंवा त्या नोटेचे 100-150 रुपये कमी घ्यावं लागत होते. GST मध्ये असंच झालं आणि ह्या योजनेमध्ये त्याच प्रकारची परिस्थिती आहे की राबवण्याची घाई आहे. आणि ही जी घाई आहे आज राबवण्याची, ही फक्त इलेक्शन नजरेसमोर ठेवून घेतलेला हा मोदी सरकारचा निर्णय आहे, ज्याला अपीजमेंट ऑफ वोटर आपण म्हणतो, की वोटरला खुश करण्याच्या दृष्टिकोनातून निवडणुकीच्या टोकावर जसे पैसे वाटले जातात त्या पद्धतीची योजना आहे. त्यापेक्षा वेगळ्या योजनेचं काय महत्व आहे शेतकरी कुटुंबाच्या दृष्टिकोनातून, असं मला समजत नाही. गेल्या 4-4.5 वर्षामध्ये माननीय मोदीजीचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर यांनी जाणीवपूर्वक या देशामध्ये अशा पद्धतीचे धोरणं आखलेत की शेतीमालाचे भाव पडले पाहिजेत. RBIनं जो काही महागाईचा निर्देशांक गृहीत धरलाय 4.5, त्यापेक्षाही कमी जर जानेवारीमध्ये जर बघितलं आपण तर 2.9 हा डिफ्लेशन रेट जो आहे, महागाई असणं आणि महागाई नसणं, इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन. सध्या परिस्थिती अशी आहे की देशामध्ये जाणीवपूर्वक डिफ्लेशन केलं जातंय सातत्याने. गेल्या 3.5 वर्षापासून शेतमालाचे भाव पाडले जात आहेत आणि यामध्ये जर आपण बघितलं की शेतमाल हे मायनस मध्ये चाललेत. भाजीपाला असेल, दूध असेल किंवा इतर कुठलाही माल असेल, हमी भावावरही हे माल खरेदी करायला कुठलाही व्यापारी तयार नाही आणि शेतकऱ्याला हमी भावा इतकेही पैसे कुठल्याही पिकाचे येत नाहीत. एकीकडे बघा, संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळ पडलाय. रबीचा दुष्काळ आज राज्य सरकारने आणखीनही जाहीर केला नाही. खरीपाचा दुष्काळ जाहीर केलाय. टप्प्याटप्प्याने 151 तालुके, 250 सर्कल, 9,000 गावं, 4,500 गावं, म्हणजे सगळं राज्य दुष्काळामध्ये व्यापून गेलंय. रबीचा दुष्काळ आजही राज्य सरकारने जाहीर केला नाही. राज्यामध्ये कुठेही मालाचं उत्पादन होत नाही. परंतु शेतीचे माल असतील, सोयाबीन घ्या, मूग उडीद घ्या, कापूस घ्या किंवा ऊसही घ्या यावर्षी, किंवा कुठलाही भाजीपाला घ्या, दूध घ्या, कुठल्याही मालाला शेतकऱ्याला हमी भाव सोडा, खरेदीदारी मिळत नाही. आज आपण बघतोय प्रत्येक मार्केटमध्ये शेतकऱ्याला हा माल फेकून द्यायची वेळ आली. टरबूज उन्हाळ्यासाठी लावले त्याला भाव नाही, लिंबाला भाव नाही, आज माझ्याकडे मोसंबी डाळिंब आहे त्याला भाव नाही, कुठल्याही शेतमालाला भाव नाही. अशा प्रकारची विचित्र परिस्थिती केंद्र सरकारनं धोरणातून निर्माण केली. आणि एकीकडं शेतकऱ्याचा पिकाचा भाव मिळत नाही, त्याच्या घरामध्ये पैसे येत नाहीत आणि ह्या 2,000 रुपयाने त्याच्या कुटुंबाचं काय होणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझं जर स्पष्ट मत आहे की शेतकऱ्याला एकीकडे नाडायचं, त्याच्या शेतीमालाचा भाव येऊ द्यायचा नाही. आपला जो काही वोटर आहे मध्यमवर्गीय, त्या वोटरला महाग काही खावा लागू नये अशी व्यवस्था करायची आणि दुसरीकडे शेतकऱ्याला 2,000 रुपये द्यायचे. शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळायचं काम माननीय नरेंद्र मोदी यांचं सरकार करतंय, या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो. ठीक आहे. आपल्यासोबत चरेगावकर आहेत, शेखर चरेगावकर, भाजपचे प्रवक्ते आहेत. शेखर चरेगावकर, काल जेव्हा PM किसान योजनेचा शुभारंभ झाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते, तेव्हा पंतप्रधानांचं वाक्य आहे ते असं आहे,
ते असं म्हणाले की गेल्या 10 वर्षांमध्ये केवळ निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांना शेतकरी आठवत आलाय. मतांसाठी शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफीची रेवडी वाटत आलेत विरोधक, पण मोदी त्यांना उघडं पाडेल याची विरोधकांना कल्पना नाही, असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांचा मोटिव्ह काय आहे? हाच आहे का की निवडणुकीच्या तोंडावरती शेतकऱ्यांना अशी योजना द्यायची की जेणेकरून त्याचा वापर किंवा त्याचा लाभ हा निवडणुकीपुरताच होईल? कारण माजी अर्थमंत्री पी चिदंबरम असं म्हणतायत की पंतप्रधान किसान योजनेच्या पैशाचं वितरण म्हणजे मतांसाठी पैसा यासारखा आहे. मतांसाठी शेतकरी कुटुंबाला 2000 रुपयांची लाच देण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. बोला. मुळामध्ये मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो की आपण हे मान्य करता का की शेतकऱ्यांना लाच दिल्यानंतर शेतकरी मतं देतात? हे आपल्याला पटतं का? आपण जे आता काँग्रेसचे प्रवक्ते बोलत होते की शेतकऱ्यांना 2000 रुपये दिल्यानं काय होणार, 6000 रुपये दिल्यानं काय होणार? अहो 60 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही 2000 नव्हे 2 रुपये सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिले नाहीत अशा पद्धतीचे. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही 40,000 रुपये आतापर्यंत कर्जमाफी केली. या सरकारने 1.5 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी केली. दुसरी गोष्ट, हमी भाव शेतकऱ्याला मिळत नाही असं आपण म्हणता. मला आपल्याला हे सांगायचं आहे की आम्ही म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याचा जर अभ्यास केला तर स्वामीनाथन आयोगाचे ज्यांनी शिफारस केली ते स्वामीनाथन स्वतः म्हणतात की या सरकारनंच फक्त हमी भावाचा विचार केला आणि शेतकऱ्यांचा हमी भाव मिळेल असा प्रयत्न केला. नाही शेखर चरेगावकर, ही अर्धवट माहिती आहे. याचा खुलासा आम्ही 10 वेळा करून थकलोय. स्वामीनाथन हे म्हणाले होते, ऐका, त्यांची दिशाभूल झाली जशी सुप्रीम कोर्टाची झाली राफेलच्या संदर्भात, तसं त्यांना नंतर वाटलं, त्यांनी स्वतःलाच करेक्ट केलं की सॉरी मी म्हणतोय तो हमीभाव हे देत नाहीये, माझ्या सूत्रानुसार त्यांनी हमीभाव द्यावा असं ट्विट करून मागणी केली नंतर. कारण अर्धवट सूत्र वापरलं, त्यांना असं वाटलं यांनी पूर्ण वापरलं म्हणून त्यांनी कौतुक केलं. नंतर लक्षात आलं की नाही. मी सांगतो आपल्याला, नाही त्याच्यामध्ये आपण आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये प्राइस ठरवत असताना जी प्राइस ठरवली गेली त्याच्याबद्दल त्यांनी ती कॉमेंट केलेली आहे आणि त्यामध्ये सरकारनं आपली स्वच्छ भूमिका मांडलेली आहे की शेतकऱ्याला उत्पादित मालाच्या 1.5 हमीभाव दिला पाहिजे याच्याची सरकार बांधील आहे आणि त्यानुसार सरकारनं त्याच्यावरती निर्णय घेतलेले आहे. माझ्याकडे आपल्याला सांगण्यासाठी सुद्धा उपलब्धता आहे याच्याकडे की काँग्रेसच्या काळामध्ये हमीभावाची जी रक्कम ठरलेली होती त्याच्या कितीतरी पटीने जास्त हमीभाव या सरकारने जाहीर केलेला आहे आणि हा भाव शेतकऱ्याला देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि शासनाने या पद्धतीची खरेदी, मला काँग्रेसच्या प्रवक्ते किंवा शेतकरी संघटनेचे जे प्रवक्ते आहेत त्यांना विचारायचं आहे मुद्दा म्हणून की मागच्या काळामध्ये झालेली खरेदी आणि या काळामध्ये झालेली खरेदी, हा पैसा शेतकऱ्याला मिळाला नाहीये का असा आपला दावा आहे का, याचा सुद्धा आपण खुलासा करण्याची आवश्यकता आहे. तुरीच्या डाळीच्या बाबतीमध्ये असेल, आता शेतकरी नेते असं म्हणाले काँग्रेसचे प्रवक्ते की हमी भाव कुठल्याही उसाला सुद्धा हमी भाव नाही. अहो 31 रुपये साखरेची किंमत बाहेरच्या बाजारामध्ये 17 रुपये 18 रुपये भाव असताना 31 रुपये साखरेची मिनिमम प्राइस ठरवली. हे काही शेतकऱ्यासाठी नव्हते का कुणासाठी ठरवलेली होती? याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करून बोलणं आवश्यक आहे असं मला वाटतं. नोटबंदीचा विषय याच्यामध्ये त्यांनी जोडला पुन्हा एकदा की शेतकऱ्यांना नोटबंदीमध्ये त्रास झाला. इकडे म्हणता शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत, इकडे म्हणता नोटबंदीचा त्याला त्रास झाला, ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. म्हणजे केवळ राजकीय भाषण इथं येऊन करायचं आणि कुठल्याही पद्धतीचा आधार शेखर चरेगावकर तुम्हाला असं म्हणायचं आहे नोटबंदीचा शेतकऱ्यांना बिलकुल त्रास झाला नाही, नोटबंदीचा शेतकऱ्यांना बिलकुल त्रास झाला नाही. मला एक सांगा म्हणजे नोटबंदीचा त्रास झाला नाही म्हणजे काय? तुम्हाला तुम्ही त्रास मोजण्याचे निकष काय? नोटबंदीचे त्रास मोजण्याचे निकष सांगा की हे निकष आहेत की यावरनं आपण ठरवू नोटबंदीचा त्रास शेतकऱ्यांना झाला किंवा नाही. निकष सांगतो सामान्य माणसाला सामान्य माणसाला ज्यावेळी आम्ही प्रश्न विचारतो, आशिषजी ज्या वेळेला आम्ही सामान्य माणसाला प्रश्न विचारतो नोटबंदीचा त्रास तुला काय झाला, नोटबंदी चांगली का वाईट, तर आजपर्यंत माझ्या सुद्धा बघण्यामध्ये अभ्यासामध्ये 99 नव्हे 100% शेतकरी असं म्हणतात नोटबंदीचा निर्णय योग्य घेतला सरकारने.
त्रास कुणाला झालेला आहे? ज्यांच्या नोटा वाया गेल्या त्यांना त्रास झाला. आता शेतकरी बंधूंसाठी ज्या वेळेला तिथे रांगेत उभं राहायसाठी लागलं त्या सुद्धा मध्ये आम्ही शेतकऱ्यांशी संमती होतो. त्यावेळी आम्ही त्यांच्याशी बोललेलो होतो. त्यावेळी म्हटले की राष्ट्राच्या हितासाठी आम्हाला रांगेत उभं राहिलं तरी चालेल अशी भूमिका सामान्य माणसांनी घेतली. या देशातल्या ही भूमिका बदलली फक्त राजकीय मंडळींनी की ज्यांचं आर्थिक नुकसान स्वतःचं झालं त्यांना अजूनपर्यंत नोटबंदीची आठवण येते आहे. आणि आता निवडणूक आल्यानंतर पुन्हा नोटबंदी आठवण्याचं मूळ कारण असं आहे की आता निवडणुकीसाठी जे साठवून ठेवलेले इतक्या वर्षाचे पैसे होते ते पैसे आता त्याची काडीमोल किंमत झाली म्हणून पुन्हा पुन्हा नोटबंदी यांना आठवतीये. सामान्य माणसाला आजही नोटबंदीबद्दल कुठेही त्रास नाही. जो त्रास झाला तो जनतेने राष्ट्राच्या हितासाठी सहन केलेला आहे. ठीक आहे, नोटबंदी हा विषय नाहीये, उकरून मध्ये विषयांतर होतं म्हणून हा मुद्दा मी वाढवत नाहीये शेखर चरेगावकर. पण तुमचं हे जे वाक्य आहे नोटबंदीचा कसलाही परिणाम किंवा त्रास हा शेतकऱ्यांना झाला नाही, त्या वाक्याचा मी थोडक्यात प्रत्येकाकडनं प्रतिक्रिया घेतोय. कारण आता तुम्ही असं काही विधान केलेलं आहे की शेतकरी असे कसे विसरले हेही मला जाणून घ्यायचं. नाही नाही, मी योगेश पांडे यांच्याकडे जातो. योगेश पांडे, शेखर चरेगावकर जे म्हणाले की नोटबंदीचा बिलकुल त्रास शेतकऱ्यांना झाला नाही, ठीक आहे, मी तुम्हाला यासाठी विचारतो कारण तुम्ही नगर जिल्ह्यातले नोटबंदी आज बोला. मुळामध्ये आजचा विषय नोटबंदीचा नाही. आशिषजी, नोटबंदीमध्ये शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आणि तो जे मागं गेला शेतकरी नोटबंदीच्या काळामध्ये तो अजूनही सावरला गेलेला नाही. नोटबंदीच्या काळामध्ये त्याला त्याचा शेतमाल अक्षरशः कवडीमोल किमतीत विकावा लागला. अनेक ठिकाणी माल विक्री होत नव्हता. बाजारामध्ये लोकांची टंचाई होती. हा विषय जरा बाजूला ठेवूया. आता विषय आहे ह्या 2000 रुपयाचा. आशिषजी, आपण आकडेवारीमध्ये हे सरकार कावरबावर झालंय, हे सरकार पूर्ण गोंधळलेलं आहे आणि हे सरकार काहीतरी आम्ही शेतकऱ्यांना करतोय दाखवण्याचा अत्यंत याच्यामध्ये आहे. मात्र खरं जर आज बघितलं आपण तर शेतकऱ्यांना 1 कोटी शेतकऱ्यांना 2000 प्रमाणे 2000 कोटी रुपये वाटले आणि जर तो जर हिशोब केला 3 वेळेस तर तो हिशोब होता 6000 कोटींचा. आणि सरकारने घोषणा केली आम्ही 75,000 कोटी रुपयांची तरतूद केली. हा सगळा घोळ शून्याचा आहे आणि या सरकारचं जे शून्य जे यांची जी स्थिती आहे हा सगळा शून्याचा घोळ आहे. आशिषजी, खरं बघायला गेलं तर शेतकऱ्यांना यांच्या 2000 रुपयाच्या भिकेची अजिबात गरज नाहीये. ही रक्कम पर दिवशी 3 रुपये 60 पैसे येते आणि शेतकऱ्यांना यांच्या 3 रुपयाची गरज नाही. अहो, शेतकऱ्यांच्या हक्काचं द्या हे ते देण्यास असफल ठरलं आहे. अशी जी आपण जर बघितलं मराठवाड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्ज वाटप होतं त्या कर्ज वाटपामध्ये बँकांकडनं सरळ 20% ते 40% रक्कम विम्यासाठी कापून घेतली जाते. कुठला विमा? म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक. इतका धक्कादायक प्रकार आहे आणि हे शेतकरी हे सरकार कानावर आणि डोळे बंद करून बसलंय. हा पूर्णपणे प्रशासकीय फेल्युअर आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फेल्युअर आहे. हे सरकारच्या हातामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन पूर्णपणे गेलं आहे. यांना माहितीच नाही काय स्थिती आहे आणि दुष्काळाची तीव्रता इतकी भयावह आहे, स्थिती इतकी भयानक आहे, पाण्याची टंचाई आहे, सुविधा नाही लोकांना. अशी जी दुधाचं काय झालं, दुधाच्या अनुदानाची रक्कम मिळत नाहीये. यांनी बड्या मोठ्या घोषणा केल्या आणि यांच्या घोषणांचा आता काही फरक पडणार नाहीये. कारण आता 8 दिवसानंतर निवडणुकीच्या घोषणा होतील, आचारसंहिता लागल, त्यामुळे काही घोषणा करू दे त्याचा काही फरक पडणार नाही. शेतकऱ्यांना सुद्धा माहिती आहे की आता हे सरकार जाणार आहे. या सरकारला कुठल्याही प्रकारचा त्यामुळे काय घोषणा करतील, पीएम योजना आणू का, सीएम योजना आणू का, आणखी कुठली राष्ट्रपती योजना आणू, त्याच्या सरकार शेतकऱ्यांना काही फरक पडणार नाहीये. कारण 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. मुळामध्ये या सरकारला खूप चांगली संधी होती शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं, यांना चांगली मेच्युरिटी होती. मात्र हे सरकार केवळ कॉर्पोरेट कंपन्यांसाठी आणि उद्योगपतींसाठीच काम करणारं ठरलं आणि त्याचा आपण परिणाम बघतोय. मागच्या 5 वर्षामध्ये देशामध्ये 45,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गत 2 वर्षाच्या आकडेवारी दाबून ठेवली गेली आहे आणि स्थिती काय शेतकऱ्यांना वाईट अवस्था आहे शेतकऱ्यांची. जाऊन बघा ना गावात काय स्थिती आहे. आणि हे जे म्हणता ना की आम्ही साखरेचे दर वाढवले आणि काय वाढवलं तुम्ही, लोकांना अजून एफआरपीची रक्कम मिळत नाहीये. युपी मध्ये 12,000 कोटीची थकबाकी आहे, महाराष्ट्रामध्ये 5,000 कोटी थकबाकी आहे. आणि एकच नाही तर पूर्ण इकडं नाशिकला आदिवासींचा मोर्चा निघतो, त्यांच्या मागणे पूर्ण नाही. विदर्भातला तो प्रश्न विचारता सोनी, विदर्भातील शेतकऱ्याची इतकी वाईट अवस्था आहे, त्यांना 2-2 वर्षाचे चुकारे मिळाले नाही. विमा कंपन्या लुटतात, ओरबडतात शेतकऱ्यांना. मात्र सरकार पांडेजी मला सांगा, महाराष्ट्रात 5,000 कोटीची कुठली बाकी आहे तेवढी आकडे सांगा ना. अहो, महाराष्ट्रातली 5,000 कोटीची आकडेवारी सांगा ना मला तुम्ही. महाराष्ट्रात एफआरपी थकीत आहे म्हणता तुम्ही 5,000 कोटी. अहो सांगा ना तुम्ही. मग तुम्ही उगीच माहिती द्यायचं म्हणून काहीतरी वाक्य भेटू नका. मला एक तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये 5,000 कोटीची आकडेवारी तुम्हाला माहितच नाहीये.
अहो मागच्या दाखवा वर्षीचे ना. सुद्धा पैसे मिळाले नाही. सांगा ना. 3 वर्षाचे पैसे अजून सुद्धा अहो, काही कामाची माझ्या- पेंडिंग आहे, फलटणची पेंडिंग आहे, माझ्याकडे ही आणि आकडेवारी पेंडिंग आहे. उपलब्ध आहे. तुम्हाला आकडेवारी माहित नाही. माझ्याकडे त्या आकडेवारी आकडेवारी काय उपलब्ध दबदबी आहे. ठीक आहे, त्याची ठीक माहिती आहे. देऊ नका. योगेशजी, तुम्ही- योगेशजी. अहो, अजून सुद्धा शेखर दरेगावकर, एक मिनिट. आपण एफआरपी वर नको जाऊया. काय होतंय, नोटाबंदी झाली, आता एफआरपी झाली. मूळ मुद्द्यापासून आपण भरकटतोय. मूळ मुद्द्यापासून आपण भरकटतोय. मी सरकारचे सल्लागार, शेतकरी नेते किशोर तिवारी यांच्याकडे जातो. सल्लागार योग्य बोलतो आणि सल्ला देताना त्यांनी काय सल्ला दिला होता हे पण मी त्यांना विचारणार आहे. किशोर तिवारी, तुमच्याविषयी मला सगळंच माहित असल्यामुळे मी तुम्हाला बिलकुल छळणार नाहीये. फक्त एकच प्रश्न विचारणार आहे. किशोर तिवारी, मला एवढंच सांगा की पंतप्रधानांची जी योजना आहे की वर्षाकाठी 6,000 रुपये जे 5 एकरापर्यंतचे शेतकरी आहेत त्यांना आपण देत आहोत. या योजनेचा विदर्भातल्या शेतकऱ्यांना फारसा लाभ होणार नाही किंवा मराठवाड्यातलाही. म्हणून आता सीएम किसान योजना 5 एकराच्या वरच्या शेतकऱ्यांनाही सामावून घेण्यासाठी परवाच्या राज्याच्या बजेटमध्ये त्या योजना जाहीर होईल अशी माहिती मिळते आहे. ह्या ज्या योजना आहेत की शेतकऱ्याच्या खात्यात थेट घर बसल्या 3 महिन्याला 2,000 आणि राज्य सरकार देईल तर कदाचित आणखीन 2,000 म्हणजे वर्षाला 12,000 रुपये, जे आता पंतप्रधान योजनेमार्फत 6 आहे, तर राज्याची लागू झाली तर कदाचित 10-12 हजार रुपये वर्षाला एका शेतकऱ्याला मिळतील. ही योजना बरी की कर्जमाफी सरसकट पाहिजे हीच योजना बरी? चर्चा खूप राजकीय झाली. मी मूळ मुद्द्यावर येतो. नगदी अनुदान देण्याची मागणी आम्ही सगळे शेतकरी चळवळीच्या लोकांची फार जुनी आहे. आणि नगदी अनुदान याच्यासाठी की जे कोरडवाहू शेतकरी आहे आणि इरिगेशनची फॅसिलिटी असणारे, सिंचन क्षमता असणारे शेतकरी आहे, याच्यामध्ये कोरडवाहू शेतकऱ्यावर खूप अन्याय झाला. आणि शेतीच्या प्रश्नाची मूळ जी कारणं आहेत की जमिनीचा ओलावा गेला आणि जमिनीचं कस गेला. आता विषय असा आहे की नगदी अनुदान देण्याची प्रक्रियामध्ये 2 गोष्टी आम्ही रिकमेंड केल्या होत्या की जे लोक अन्नाची शेती करतील, जे लोक नगदी पिकं सरसकट एकच पीक घेणार नाही, मल्टिपल क्रॉपिंग पॅटर्न घेतील, अशा लोकांना कोरडवाहू क्षेत्रात ही नगदी अनुदानाची योजना तेलंगणासारखी लागू करावी. मात्र केंद्र सरकारने जी योजना आणली आहे ती सरसकट आहे आणि सरसकट शेतकऱ्यांना नगदी अनुदान देण्याची योजना आहे. आता याच्यावर टीका सुरू झाली की ही अनुदान कमी आहे. मात्र केंद्र सरकारची एक गोष्ट मान्य केली केंद्र सरकारने की त्यांनी जे राष्ट्रीय स्तरावर मागच्या 4 वर्षात प्रयत्न केले होते किंवा 4.5 वर्षात प्रयत्न केले होते शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी, त्यात बरोबर यश आलं नाही, म्हणून त्यांना नगदी अनुदान द्यावं लागलं. आता या नगदी अनुदानाचा सुरुवात झाली आहे तेलंगणा आणि त्याच्यानंतर ओरिसामधून. आता ही जी आहे नगदी अनुदान हे तेलंगणामध्ये सरसकट प्रति एकरी देण्यात येत आहे आणि त्यामुळे त्या सरकारला चांगले रिझल्ट आले. आता नगदी अनुदान देण्यात यावं ही मागणी आहे, परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची, जे लोक ग्राउंडवर काम करतात, त्यांची अशी मागणी राहील की महाराष्ट्र सरकारला आम्ही शिफारस सुद्धा केली आहे की कोरडवाहू क्षेत्रात अन्नाची शेती किंवा सरकारला लागणाऱ्या डाळीची शेती किंवा तेलाच्या बियाणांची शेती जर करत असतील तर त्यांना प्रति हेक्टरी देण्यात यावी. आता सरकारचे रिसोर्सेस मोबिलाईज करून, परंतु मी हे सादर त्याच्यासाठी करतो की नगदी अनुदानाची प्रक्रिया सुरू झाली आणि एकदा जर तुम्ही नगदी अनुदान सुरू केलं तर कोणत्याही सरकारमध्ये दम नाही की ते बंद करेल. मात्र हे अनुदान ज्या लोकांना आवश्यकता नाही अशा लोकांना का देण्यात येत आहे हे माझा मुद्दा राहील. कारण ऊस उत्पादकांना याचं महत्व नाही किंवा नगदी पिकं घेणाऱ्यांना यांना महत्व नाही आणि होरपडलेल्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना येतात त्याची मलाई जर चांगले शेतकरी घेत असतील तर जसं कर्जमाफीचं होत असते तसंच याचंही होईल. आता सरसकट कर्जमाफीचा मुद्दा आहे आशिषजी. आता 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी करताना यांनी सांगितलं की 90% शेतकरी
याच्यात कव्हर होत आहेत। आता 10% शेतकरी कोण व ते का कव्हर होत नाही याच्यासाठी तालुका स्तरावर ट्रिब्युनल लावण्यात यावं। मात्र या सरकारने 20,000 कोटी रुपये बँकांना दिले, 50,000 शेतकऱ्यांच्या खात्यात दिले, परंतु बँकांनी शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज दिलं नाही। मी आपल्या पांडेजींचा एक गोष्ट मी कबूल करतो की प्रशासकीय नालायकीमुळे सरकारच्या योजनेचा उद्देश चांगला असला तरी शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। आणि हे जे लोक नाकारतील असतील आणि काही लोक म्हणत असतील की शेतकरी फार खुश आहे, तर आता पब्लिक डोमेन मध्ये आपण जातच आहोत। एप्रिल महिन्यात शेतकरी खुश आहे की शेतकरी नाराज आहे याचा निकाल लागेल। मात्र शेतीच्या कृषी प्रश्नाचे मूळ प्रश्न जे उपस्थित झाले आहे त्याच्यावर तोडगा काढल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही। ठीक आहे, आपल्यासोबत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शरद निंबाळकर सुद्धा आहेत। मी येतोय योगेश पांडे, मी येतोय तुमच्याकडे। निंबाळकर सर, प्रश्न असा आहे की आपण शेतीच्या प्रश्नावरती या ना त्या माध्यमातून नेहमी चर्चा करतो। जसं की आता किशोर तिवारी म्हणाले की नगदी अनुदान हा सुद्धा एक पर्याय आहे की हेक्टरी अनुदान जर का शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यावरती दिलं तर त्याचा मोठा फायदा होईल। पण ते देत असताना लाभार्थी शेतकऱ्याचे निकष काय हवेत, म्हणजे खास करून कापसाला किंवा सोयाबीनला किंवा धानाला जर का ही योजना लागू करायची असेल आणि त्याला टप्प्याटप्प्यावरती अनुदान दिलं आणि नंतर ते पैसे त्याच्या खात्यातून वळते सुद्धा केले, अशी योजना लागू करावी असा एक पर्याय होता। त्याविषयी आपण बरीच चर्चा केलेली आहे। पण आता पीएम किसान योजनेमार्फत जी योजना आलेली आहे की सरसकट 3 टप्प्यामध्ये 6,000 रुपये द्यायचे। आता मुख्यमंत्री म्हणतायत की जे लाभार्थी कव्हर होत नाही, कारण मर्यादा 5 एकराची आहे, त्याच्या वरचे जे लाभार्थी असतील विदर्भ आणि मराठवाड्यातले त्यांना आणखीन आम्ही मदत करू। म्हणजे ही जी मदत आहे ती सरसकटच आहे। पण तरी सुद्धा कर्जमाफी हा जो विषय आहे की सरसकट कर्जमाफी द्या, म्हणजे सध्या जेवढं काही डोक्यावर कर्ज आहे ते नील करा, ही सुद्धा मागणी या मागणीसारखीच आहे की एकदा जर का हे इंजेक्शन द्यायला तुम्ही सुरुवात केली तर त्याची लत लागणे म्हणतो ना आपण, की त्याची हॅबिट बनणे, तसाच हा प्रकार आहे। होय 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 बरोबर आहे। आता अशी जे 2 गोष्टी याच्यामध्ये निघतात, आता ह्या अर्थसंकल्पामध्ये हे 6,000 सरसकट 2 हेक्टरपर्यंत देण्याचं जे प्रावधान केलेलं आहे, म्हणजे कसं झालं, खोदला पहाड आणि निघाला उंदीर, हिंदीत म्हण आहे, खोदा पहाड और निकला चुहा। म्हणजे असं वाटलं होतं, त्याच्या आधीचे असे निकष येत होते की तेलंगणाच्या रायतू बंधूच्या संदर्भामध्ये जी स्कीम त्यांनी केली तशी एखादी स्कीम, किंवा ओरिसानी जसं कालिया नावाची स्कीम काढली, म्हणजे किसान असिस्टन्स फॉर लाईव्हलीहुड अँड इन्कम ऑगमेंटेशन, म्हणजे कालिया आणि रायतू बंधू या दोन्ही स्कीम सारखी जरी सरळ सरळ जर स्कीम असते तर याचं देशातल्या सर्व लोकांनी खूप मोठ्या मनाने स्वागत केलं असतं आणि त्या संदर्भामध्ये। परंतु काय तिथे या दोन्ही स्कीमचा निष्कर्ष की तिथे अडचण नाही, म्हणजे 2 हेक्टरच्या माणसाला मिळते ते, पण त्याच्याकडे 10 हेक्टर जरी जमीन असली तरी 2 हेक्टरचा माणूस त्याचा लाभ घेऊ शकतो ओरिसामध्ये आणि तेलंगणामध्ये सुद्धा। दुसरी गोष्ट 8,000 रुपये एकर आणि या संदर्भात तेलंगणाच्या माणसाला आणि 20,000 रुपये हेक्टर हे ओरिसामध्ये त्यांनी दिलेला, आणि तेही एक सट्टे पेरणीच्या आधी ही रक्कम चेकनी त्या माणसाला द्यायची। म्हणजे बँकेत जर दिली तर त्याच्यामध्ये त्याचा जो पैसा येणारा किंवा कर्ज असेल ते बँकांनी वसूल करू नये ही काळजी असेल शासनाने घेतली। म्हणून कालिया असेल ओरिसाची किंवा रायतू बंधू असेल तेलंगणाची, याच्यासारखी स्कीम हे केंद्र सरकार आणेल अशी अपेक्षा होती आणि ती खूप फोल ठरली। काय झालं की 6,000 मध्ये काहीच होत नाही आणि ते 3 टप्प्यामध्ये किमान 6,000 जरी दिले असते पण खरीपाच्या पेरणीच्या वेळेला दिले असते तर किमान त्या बियाण्याचा खर्च जरी निघाला असता। आता 2-2 हजाराच्या 3 टप्प्यामध्ये आपल्या इथे कोरडवाहूच्या लोकांना याचा काही लाभ होणार नाही। एक तर एक सट्टा जर 6,000 दिले असते तर कमीत कमी एखादं तरी काही ना खताची किंवा बियाण्याची पूर्तता झाली असती। त्याच्यामुळे आता सध्या काय झालं की अडजीप खात्याने पडजीप वाट पाहते,
म्हणजे अडजीप खाते आणि पडजीप वाट पाहते अशासारखा झाला. म्हणजे याचा फायदा देणाऱ्यालाही नाही आणि घेणाऱ्यालाही नाही. मी हिशोब केला, 3 रुपये 33 पैसे रोज अशा प्रकारे 5 लोकांचं कुटुंब असेल तर येतं. आणि हा 72,500 कोटी जो त्या दिवशी आकडा दिला तो आता आकडा वाढलेला आहे. मला असं वाटतं ही रायते बंधू आणि याच्यामध्ये हा जो कालिया आहे या किसान त्याच्यामध्ये असिस्टन्स फॉर लाईव्हलीहूड अँड इन्कम ऑगमेंटेशन हे फार महत्वाचं आहे. आणि इन्कम ऑगमेंटेशन ची स्कीम जी आहे ही कमीत कमी एका दृष्टीने मोठं त्याला काही ना काहीतरी देऊन करता येते. आजही जेटली साहेबांनी सूत्रवाच केलं की हे जे आम्ही 6,000 देतो कदाचित ही रक्कम पुन्हा वाढवून देऊ. माझी अशी सूचना राहील की ही रक्कम वाढवून द्या. किमान 8,000 एकर ही रक्कम आणि एका वेळेला खरीपाच्या कोरडवाहूच्या अल्पसल्प आणि तिथे एकराची लिमिट नको. म्हणजे त्याचं 10 हेक्टर जरी असेल तरी 2 हेक्टर पर्यंतचा तो लाभ त्याला मिळाला पाहिजे. अशा प्रकारची जर स्कीम आणली तरच या योजनेचा फायदा होईल, नाहीतर नाही. दुसरा जो मुद्दा आहे खऱ्या अर्थाने सरसकट कर्जमाफी हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. मला खरं सांगतो तुम्हाला की एकदा जसं आपण सैनिकांसाठी 3 लाख कोटी देतो, किमान शेतकऱ्यांसाठी 2.8 लाख तर द्या. 2.8 लाख जय जवान आणि जय किसान जेव्हा म्हणतो आपण तर त्यांना 3 लाख कोटी आणि शेतकऱ्याला 2.8 लाख जरी दिले तरी हा एक मोठा गुंता देशव्यापी गुंता सुटतो. आणि याच्यातून एकदा मुक्तता झाल्यानंतर त्याला सक्षम करण्याच्या योजना, त्याच्या शेतमालाला हमी भाव, हे जे मगा कोणी बोलत होते भाजपचे, मी त्यांच्याशी अॅग्री नाहीये. स्वामीनाथन साहेबांनी चूक दुरुस्त केली. त्यांनाही वाटलं होतं, मी स्वामीनाथन आयोगामध्ये होतो आपल्याला माहिती आहे, तेव्हा त्याच्यामध्ये असं नाही, त्यांना वाटलं की या सीटूवर आधारित हे भाव देऊन राहिले. पण जेव्हा त्यांना आम्ही सांगितलं की A2 आणि FL वर देऊन हे 50% देऊन राहिले तेव्हा त्यांनी म्हटलं की नाही ऐसा नाही निंबाळकर, ऐसा आपण नाही सोचा. सीटूवर जर भाव दिला तरच तुम्हाला खऱ्या अर्थानं हमी भाव आणि हमी भावाच्या जो काही दिलाय त्याच्यात खरेदी करण्याची यंत्रणा. आज अनेक टँक जिथे रशियामध्ये जाऊन द्राक्ष पडलेले आहेत, मगात मी एका ठिकाणी होतो, ते द्राक्ष तिथे लोक घेऊन राहिले. आपल्याकडे रिस्क मॅनेजमेंट नाही, आपल्याकडे आपत्ती नियोजन नाही आणि देता नाही 2-2 हजार रुपये. म्हणजे हा सन्मान नाही तर शेतकऱ्याचा अवमान आहे असं माझं स्टेटमेंट आहे. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर या विषयावरती चर्चा करणार आहोत की जी PM किसान योजना लागू केलेली आहे त्यामध्ये निवडणुकीच्या आधी 2,000 रुपयाचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांना दिला गेलेला आहे. एक प्रकारे सरकारने आपलं जे अपयश आहे हे सुद्धा या योजनेच्या माध्यमातून सांगितलं असा होतो. कारण आपण शेतकऱ्यांना फार काही देऊ शकलो नाही. 2022 पर्यंत आपण असं म्हणालो होतो की त्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू, त्याचा विकास करू. हे आमच्याच्याने जमलं नाही याची कबुलीच एक प्रकारे ही योजना आहे की निवडणुकीच्या आधी, निवडणुकीला आचारसंहिता लागण्याच्या 10 दिवस आधी पंतप्रधान किसान योजनेच्या मार्फत जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना 2,000 रुपयांचा पहिला हप्ता जातोय. कदाचित आचारसंहिता लागल्यानंतर मतदान होतपर्यंत आणखीन एखाद दुसरे हप्ते हे दिले जातील, कारण मोदी सरकारच काळजीभाऊ सरकार राहणार आहे. पण तरी सुद्धा हा जो काही घाट घातला गेलेला आहे यातून एक कबुली दिल्यासारखं झालेलं आहे की खरंच शेतकऱ्यांसाठी सरकार फार काही करू शकलेलं नाही. त्याच्यावर आपल्याला बोलायचं आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत संजय लाखे पाटील आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, नेते आहेत. संजय लाखे पाटील, मला पुन्हा तोच वारंवार प्रश्न विचारायचा आहे की एक तर शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे जेणेकरून त्याची नाराजी दूर होईल. आणि जे 3 राज्य जी भाजप शासित राज्य होती ती भाजपकडनं गेल्यानंतर तर मोदी सरकारला हे वाटायलाच लागलं की शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. पण आधीपासून सरकारची भूमिका होती की कर्जमाफी हा काही उपाय नाहीये, त्यामुळे आपण अशी योजना आणू की जेणेकरून शेतकऱ्यांनाही लाभ होईल आणि त्या शेतकऱ्यांच्या लाभाचा आपल्याही मतासाठी फायदा होईल. असा विचार करून जर का ही योजना लागू केली असेल आणि आता सर्व मान्यवर पाहुण्यांनी तुमच्या सकट म्हटलेलं आहे की 6,000 रुपये हे काही पुरेसे नाही आहेत, म्हणून मग मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलं की या योजनेचे जे लाभार्थी बनू शकत नाहीत 2 हेक्टरच्या मर्यादेमुळे, म्हणजे 5 एकराच्या मर्यादेमुळे, त्याच्या वरचे जे शेतकरी आहेत त्यांना लाभार्थी म्हणून
मुख्यमंत्री किसान योजनेसारख्या एखाद्या योजनेत घ्यायचं आणि त्यांना राज्याच्या योजनेतून मदत करायची. जर का सरकार असा विचार करत असेल की शेतकऱ्यांना मदतच केली पाहिजे तर एवढा विरोधकांना पोटशूळ उठण्याची गरज काय? म्हणजे कर्जमाफी योजना सुद्धा 2.5 वर्षापासून सुरूच आहे राज्य सरकारची, ती बंद झालेली नाही. मुख्यमंत्री तर असं म्हणतायत की अगदी शेवटचा लाभार्थी मिळेपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. म्हणजे त्यांना सांगायचं आहे की अगदी ऑक्टोबरमध्ये जेव्हा आचारसंहिता लागेल विधानसभेची तोवर ही सुरू राहणार आहे. माननीय मुख्यमंत्री असतील किंवा भाजपचे प्रवक्ते असतील ते काय बोलतात त्यांची त्यांनाच माहीत आणि काय जाहीर करतात त्यांची त्यांनाच माहीत. या ठिकाणी माननीय शरद निंबाळकर सरनी जी भूमिका मांडली आणि त्यांनी जो शब्द या ठिकाणी वापरलाय, पेरणीपूर्वी जर ही मदत झाली असती तर याचा शेतकऱ्याला उपयोग झाला असता. या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही मदत मोदी सरकार जे देतंय ही पेरणीसाठीच देतंय, पण मताच्या पेरणीसाठी देतंय. ह्या महिन्यामध्ये देशामधल्या प्रत्येक राज्यामध्ये दुष्काळ पडलेला असताना, शेतीमध्ये काहीच करायचं शिल्लक राहिलेलं नसताना दुष्काळाच्या माध्यमातून मदत करायचं सोडून हे 2,000 रुपये दिले जातात. तर निंबाळकर सर जसं म्हणतायत ही पेरणीच आहे पण मताची पेरणी आहे. आणि म्हणून पी.सी. चिदंबरमनी जे सांगितलंय ही शेतकऱ्याला मताची लाच आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या दिवाळखोर धोरणाचं हे लक्षण आहे. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी माननीय चेनेगावकर साहेब सांगत होते की कुठल्याही सरकारपेक्षा जास्तीचा शेतीमाल आम्ही खरेदी केला आणि त्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे सगळेच प्रवक्ते सांगतात. या ठिकाणी मी नम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देऊ शकतो की शेतीमाल जास्तीत जास्त सरकारने खरेदी केला. हे मेडल लावून फिरायचा विषय नाहीये चेनेगावकर साहेब, हे समजून घ्या. शासकीय खरेदीकडे शेतकरी त्याच वेळेस वळतो ज्यावेळेस बाजारात त्यासाठी घेण्यासाठी कुणीही व्यापारी नसतो. एमएसपी प्रमाणे त्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही आणि निराशेतून सगळे मार्ग संपले म्हणून तो माल घरात ठेवू शकत नाही, म्हणून तो तुमच्या केंद्रावर येतो आणि त्या ठिकाणी माल घालतो. शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं जे दुखणं आहे भावाचं आणि खरेदीदाराचं, तुम्ही म्हणजे सरकार जितकं जास्त खरेदी करल त्याचा अर्थ असा आहे की तेवढा शेतकरी अडचणीत आहे, तितके शेतकऱ्याला माल खरेदी करायला व्यापारी नाहीत आणि शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी तुमच्याकडे येतोय. म्हणून आपल्याला मी नम्रपणे सांगतो इथून पुढे तरी तुम्ही ते मेडल म्हणून मिळू नका. तुमच्या धोरणाचंही अपयश या ठिकाणी आपण लक्षात घ्या. नम्रपणे चुकीचं सांगताय, बिलकुल चुकीचं सांगत नाही. तुम्ही जो मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे तो नंतर सांगा. कुठलंही सरकार ज्यावेळेस खरेदी करतं, अहो पांडेजींनी जे सांगितलं या ठिकाणी, कुठलाही शेतमाल खरेदी करण्यासाठी राज्यातल्या कुठल्याही मार्केट कमिटीमध्ये व्यापारी नाही, शेतकऱ्याचा शेतमाल घ्यायला कोणी तयार नाही. कुठलाही शेतमाल हमी भावानं बाजारामध्ये जात नाही. त्यामुळे शेतकरी आणि ज्यावेळेस तो येतोय त्यावेळेस शेतकरी मारला जातोय. जर हे तुम्हाला दिसत नसेल याच्यापेक्षा मोठं दुर्दैवी नाही. काही गोष्टी तर राज्यकर्त्यांनी मान्य केला पाहिजेत की राज्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही शेतमालासाठी व्यापारी नाहीये आणि त्याला भावही नाही. ठीक आहे. मला असं वाटतं या प्रक्रियेतूनच आंदोलन करत किशोर तिवारी हे मोठे नेते झालेले आहेत. मी त्यांच्याकडे आधी जातोय. शेखर चरेगावकर, हे बघा ना, जे प्रत्यक्ष एखाद्या प्रश्नाशी भिडतात त्यांनाच आपण बोलतं करूया. मी किशोर तिवारींकडे जातोय. किशोर तिवारी, कापूस हे एक एक्झाम्पल घ्या, एक उदाहरण घ्या. आता व्यापारी, कारण एकाधिकार योजना तर गेलेली आहे, मोनोपोली नाही आहे, त्यामुळे व्यापारी कापूस विकत घेतो, तो हमी भावापेक्षा जास्त दर देईल या आशेवरच शेतकरी सुद्धा व्यापाराकडे जातो किंवा व्यापारी त्याच्याकडे येतो, जे काय असेल ते. मला तुम्हाला एक साधा प्रश्न असा विचारायचा आहे की खरेदी आणि भाव ह्या ज्या दोन गोष्टी आहेत यामुळे शेतकऱ्याचं सर्वाधिक नुकसान होतं. एक तर त्याचा शेतमाल जेव्हा विकण्यास तयार होतो, खरेदी लायक होतो, तेव्हा खरेदीदार त्याला मिळत नाहीत, पाहिजे तसा भाव मिळत नाही. खरेदीदार कोण आहे तर सगळे खासगी व्यापारी आहेत. सरकारी यंत्रणा कुठेही नाही. सरकारी यंत्रणा कधी जागी होते जेव्हा आंदोलनं होतात, शेतकरी रस्त्यावरती उतरतात, तेव्हा कुठं सरकारची खरेदी केंद्र सुरू होतात. ते सुद्धा कापसाच्याच बाबतीत बोलायचं झालं तर CCIचे होतात. मला तुम्हाला एक साधा प्रश्न असाच विचारायचा आहे आणि तो प्रबोधनात्मक त्याचं उत्तर हवं आहे, कारण तुम्हीच ते द्या. जर का सरकारकडे खरेदी यंत्रणाच नसेल, जर का सरकारकडे भाव नियंत्रित करण्याची यंत्रणाच नसेल,
जर का सरकार मुंबईतून हवालदिलपणे शेतकऱ्यांकडे बघत असेल तर मग शेतमाल जाणार कुठे आणि शेतकरी करणार काय? मूळ प्रश्न आहे शेतकऱ्याच्या दुखण्याचा. मला आशिष बोलू? हो बोला. हॅलो हा बोला. आशिष, नाही असा विषय आहे की जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत जेव्हा बाजार खुला केला तेव्हा तुम्ही कॉम्पिटिशन जी आहे ही इंटरनॅशनल आहे. आता डाळीचे भाव कुठून पडले, काय पडले किंवा कापसाचे भाव कसे पडले या सगळ्यांचं जर तुम्ही बघितलं तर सरकारने व्यापार करायचा काय आणि सरकारने खरेदी करायची काय आणि सरकारी किमतीवर सरकारने खरेदी करायची. तर तुम्हाला 2-3 उदाहरण देतो. या वर्षी आता संकलन केंद्र 3 दिवसापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात उघडले आणि जोड्याचा कापूस हमी भावात हे संकलन केंद्रवाले घेणार आहेत, सीसीआय आणि पणन महासंघ. किती बदमाशी आहे. आता तुम्ही एक गोष्ट इथे चर्चाच व्हायला नाही पाहिजे की सरकारने घेतलं नाही घेतलं. सरकारने धंदा करायचा नाही, सरकारने आपला भाव डिक्लेअर केला, तो जर मंडीपेक्षा कमी असेल तर त्याचा फरक द्यावा, हा मुद्दा आहे. आता सरकार चुकीचं काम करतात. बघा, तूर डाळ खरेदी हा रेकॉर्ड आहे भ्रष्टाचाराचा आणि आता पीडीएस मध्ये जी डाळ देण्यात येते त्याच्यातही भ्रष्टाचाराचा रेकॉर्ड आहे. ह्या सगळ्या गोष्टी, सगळा पैसा हा शेतीमध्ये विकासाचा पैसा हा डायव्हर्ट होतो आणि चोरांकडे जातो. आपण इथे चर्चा करत असताना सुद्धा या मूळ मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे की पहिली कर्जमाफी जशी बँकांना पोचण्यासाठी गेली, दुसरी कर्जमाफी सुद्धा बँकांना पोचण्यासाठी गेली आहे. आता दुसरा मुद्दा होता की ज्याच्यावर तुम्ही हा सेशन घेणार होते की सरकारचे प्रयोग उत्पन्न वाढीचे यशस्वी झाले की नाही झाले. आणि मी पहिलेच हा मुद्दा रेटून धरला की उत्पन्न वाढीचे प्रयोग म्हणजे मग याच्यात 3-4च प्रयोग आहेत. एक तर पंतप्रधान सिंचाई योजना, एक आहे पंतप्रधान बीमा योजना, पंतप्रधान सॉइल कार्ड आणि पंतप्रधानाची पतपुरवठा धोरण. यावर गंभीरपणे विचार झाला पाहिजे. पहिल्याच वर्षी पंतप्रधानाच्या बोलण्यावरून आम्ही सगळ्या कोरडवाहू क्षेत्रात रेकॉर्ड तुरीचं उत्पादन केलं. मात्र सरकारने पडेल भावात विकण्यासाठी शेतकऱ्यांना बाध्य केलं. त्याच्यामुळे आता तुरीचा पेरा कमी झाला. तुरीचा पेरा वाढवणं म्हणजे जमिनीचा कस वाढवणं, कार्बन पर्सेंटेज वाढवणं. मूळ मुद्द्यावर राजकीय पक्ष येत नाहीत, मग काँग्रेस असो की भाजप असो. आता तेलंगणा आणि ओरिसा या पक्षांनी मूळ मुद्द्यावर हात टाकला आहे की शेतकऱ्यांना जिवंत ठेवण्याचे प्रयत्न झाले पाहिजे आणि या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर सुरुवात झाली आहे. सरकार, महाराष्ट्र सरकार दुप्पट करून देत आहे. आम्ही आंदोलन करून ते तिप्पट करण्याचा प्रयत्न करू. मात्र फक्त आरोप केल्याने राजकीय पक्षांना कोणताच फायदा होणार नाही. फक्त संघटित शेतकरी नाही म्हणून हे लोक त्यांना लुबाडणूक करतात. हा एक नियम झाला आहे आणि राजकीय पक्षांना नैतिकताही नाही राहिली हे बोलायला मला कमी जास्त वाटणार नाही. ठीक आहे. योगेश पांडे, हाच प्रश्न आहे की तुरीचा पेरा कमी होतोय, तुरीचं उत्पादन कमी होईल, कारण मागच्या वेळेचा अनुभव शेतकऱ्यांसाठी वाईट आहे. जरी तुरीचा बेवड चांगला असला म्हणजे कस वाढवण्यासाठी, तरी सुद्धा आता तुरीकडे वळणार नाहीत. सोयाबीनच्या बाबतीतही तसंच आहे. कापूस परवडत नाही म्हणून लोक सोयाबीनकडे वळलेले आहेत. नाहीतर कापसाला सोयाबीन हा काही पर्याय नाहीये. कापूस हे नगदी पीक आहे, सोयाबीन हे काही नगदी पीक नाहीये, पण शेतकऱ्यांकडे पर्याय नाही म्हणून सोयाबीनकडे वळलेले आहे. मला विचारायचा प्रश्न हा आहे की शेतकऱ्यांनी आशिषजी करायचं काय की सरकारकडून त्यांना पाहिजे तसं मार्गदर्शन मिळत नाही. आशिष, त्यांचे तेच पेरतात, त्यांचे तेच माल बाजारात घेऊन जातात, त्यांचे तेच विकतात, जे येतील त्यांना ते विकतात. आणि सरकार, तुम्ही संकटात आल्यावर आम्ही काहीतरी करू, काहीतरी बघू, यामुळं शेतकऱ्यांची एकंदर भावना काय दिसते, सरकार कोणाचंही असू दे, सरकारवर विश्वास दिसत नाही.
नाही आशिषजी, ह्या प्रश्नावरती विरोधक असो किंवा सत्ताधारी असो सर्वांनी केवळ राजकारणच केलं आहे. मुळात जे माल सरकारी यंत्रणा खरेदी करते त्याचं पुढे होतं काय याचं एक संशोधन केलं पाहिजे. आणि हा जो माल जो खरेदी होतो हा पुन्हा बाजारामध्ये येतो आणि हा फिरत राहतो आणि याचाच फटका पूर्ण बाजार व्यवस्थेला बसतो. मध्यस्थ लोक यामध्ये गल्लेलट्ट पैसे कमवतात, सरकारी अधिकारी यामध्ये पैसे कमवतात. आशिषजी, कर्जमाफी किंवा संनियंत्रण आयोग लागू करणे हे खरंच लागू करणे शक्य आहे का आशिषजी? मूळ मुद्दा आहे की जोपर्यंत आपण ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करत नाही तोपर्यंत याच्यात मार्ग निघू शकत नाही. आशिषजी, आपण बघा ना, ज्या ठिकाणी जे पिकतं त्यावर त्याची प्रक्रिया उद्योगच नाहीये. विदर्भामध्ये किती सोयाबीनचे प्लांट आहेत, आपल्याकडे मनसेरला टमाटे तयार होतात, टमाट्याचं एकही प्लांट नाही मनसेरमध्ये. लासलगावमध्ये कांद्याचा प्रक्रिया उद्योग आहे का? हे नाही. म्हणजे यांनी अशी ही व्यवस्था केली की एका ठराविक वर्गाचा लाभ व्हावा. जर सरकारने हे 75,000 कोटी कशाला पाहिजे? 75,000 कोटी शेतकऱ्यांना काही लागत नाही. तुमची भीक आहो, तुम्ही प्रक्रिया उद्योग उभारा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये ह्या मालावरती जशी प्रक्रिया करता येईल, ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये मालाची आवक होती ती यंत्रणा किंवा जे कारखानदार खरेदी करतील त्यावर प्रक्रिया करतील, तो साठवणूक होईल. कारण शेतकऱ्याची जोपर्यंत क्रय शक्ती वाढवत नाही, आपल्याकडे साठवणूक क्षमता वाढत नाही, कुठे आपल्याकडे वेअरहाऊसेस अजिबात नाही, वेअरहाऊसेस नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही, कुठल्या प्रकारचं बॅकवर्ड फॉरवर्ड लिकेजेस नाही, काही नाही. केवळ घोषणावर घोषणा. अहो या 2,000 ने काय होणार आहे? काही होणार नाहीये. हे केवळ 2,000 रुपये म्हणजे काय? 3-4 रुपयांनी काही फरक पडत नाही. शेतकऱ्याचा खिस्सा रितर राहील. आणि हे सरकार असो की मागचे सरकार असो, केवळ फक्त पुढचे आश्वासन देणे आणि आश्वासनच्या पलीकडे शेतकऱ्याच्या हातात काही लागणार नाही. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी दीर्घकालीन धोरण पाहिजे. जोपर्यंत आपण आपलं गाववाडा सक्षम करत नाही, लोकांची जी क्षमता वाढत नाही, शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध झाले पाहिजे, त्याची कॅपॅसिटी वाढली पाहिजे, ते केवळ होताना दिसत नाही. केवळ आपण चर्चा करतो, चर्चावर चर्चा, या पुढे काही निष्पन्न होत नाही. आशिषजी, ठीक आहे, मी पुन्हा डॉक्टर शरद निंबाळकर यांच्याकडे जातोय. डॉक्टर शरद निंबाळकर, बघा, पंतप्रधान पीक विमा योजना तिचा लाभ मिळाला पाहिजे. जेव्हा सेना भाजपची युती झाली त्या युतीच्या घोषणेच्या वेळी एक मुद्दा होता शेतकरी कर्जमाफीचा, की तिचा दिलासा संबंध राज्यातल्या लाभार्थी शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे, हा आग्रह शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांकडे भाजपकडे होता. आणि दुसरं म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना. ही पीक विमा योजना खूप चांगली आहे, पण अहो जो शेतकरी प्रीमियम भरतो ते पण पैसे मिळायला त्याला 100 वेळा खेटा घालावा लागतात बँकेत. म्हणजे प्रीमियम भरून सुद्धा त्याचेच पैसे त्याला वेळेवर परत मिळत नाहीत, अशी ती पीक विमा योजना झालेली आहे. तर अशा वेळी योजना चांगल्या आहेत पण अंमलबजावणीमध्ये मार खातं आणि त्यामध्ये सातत्य नाहीये. आणि शेतकऱ्याची जी सायकल असते, म्हणजे त्याचं जे जीवनचक्र आहे शेतीचं उदरनिर्वाहाचं, ती जर काही एकदा फिसकटली की त्याची सगळ्या आयुष्याची गाडी रुळावरून खाली येते. या सर्वांमध्ये महत्वाचा विषय पुन्हा फिरून सगळीकडे येऊन त्याला सक्षम करणं, खेड्यातली संपत्ती वाढवणं, उत्पादन वाढलं. 52 दशलक्ष अन्नधान्याचा आता शेतकरी 280 दशलक्ष अन्नधान्य विकून राहिला, ही वस्तुस्थिती आहे. 4 रुपये किलो तांदूळ, 3 रुपये किलो गहू, 2 रुपये किलो आणि 1 रुपये किलो ज्वारी, अशा पद्धतीनं 80% लोक खाऊन राहिले. त्याचं दरिद्राचं मूळ कारण हे आहे, कारण त्याला त्याची संपत्ती वाढवण्याचं जे एकमेव कारण आहे त्याच्या उत्पादन खर्चावर भाव देणे. हे एक जरी कलमी कार्यक्रम जर केला, एकदा करून टाका, C2 वर आधारित, म्हणजे A1 त्याच्यानंतर तुमचा FL आणि C2, हे जर एक सोनार ज्याला म्हणतो की नाही आपण, सोनार की एक लोहार की, असं एकदा करून टाका. या जगाच्या संदर्भामध्ये मी सांगतो तुम्हाला, त्याचं उत्पादन वाढलं पाहिजे. उत्पादनाच किंमत देत नाही तुम्ही, शेतकऱ्याची किंमत कशी वाढेल हो सर? कारण त्याचा जो उत्पादन करतो, आज प्रत्येकाच्या ठिकाणी शिक्षकांचे पगार 7व्या वेतनामध्ये 55 क्विंटल कापूस एका महिन्यात पिकवतो सेक्रेटरी. व्हाईस चान्सलर 55 क्विंटल कापूस एका महिन्यात, 2,25,000 रुपये त्याला पगार आहे. म्हणजे 55 क्विंटल कापूस एका महिन्याला, काही न करता ही दरी अशी वाढत नाही का जाणार? म्हणजे खेड्यामध्ये संपत्ती अर्जनाचं कामच नाही. सगळा कच्चा माल इथून जातो आणि पक्का माल त्याला विकत घ्यावा लागतो. आणि त्याच्यामध्ये एक क्विंटलचं मी मध्ये सांगितलं आपल्याला की 4,000 रुपये क्विंटलच्या कापसाचं मूल्यवर्धन 60,000 होते आणि या 60,000चा एकही पैसा त्याला मिळत नाही. अशी योजना करा ना वापस येण्याची. आणि हे जर झालं तर शेतकऱ्याच्या संदर्भात किमान एक करा, त्याला जे काही मदत द्यायची ते द्या.
या तुमच्या कालिया योजनेवर किंवा रायतू बंधूच्या योजनेवर 8,000 10,000 एकरी त्याला पेरणीच्या वेळेला द्या, पण त्याच्यानंतर त्याच्या मालाला मात्र खऱ्या अर्थानं कर्जावर त्याच्या खर्चावर आधारित जर भाव दिला, तुम्ही काही वस्तू देऊन पाहना, एक निष्कर्ष घ्या, 5-10 वस्तू 22 वस्तूंचे भाव करा, नका करू. कापूस आहे, तूर आहे, ज्वार आहे, तूर आहे, यांचे जरी तुम्ही उत्पादन खर्चावर भाव दिले तर मला असं वाटतं की शेतकरी तेलबिया उगवतील, तूर उगवेल, कापूस उगवेल, ज्वारी उगवेल, सगळं उगवेल आणि तुमच्याकडे कर्जासाठी येणार नाही, भीक मागणार नाही. आणि हे 2,000 रुपयाचे तुकडे जे भिकेसारखे अवमानाने अपमानाने स्वीकारण्याची पाळी या बळीराजावर येणार नाही. करून तर पहा एक प्रयोग. इतके प्रयोग आपण करून राहिलो, कोट्यावधी रुपये देऊन राहिलो, आपण 15 लाख उद्योगाचे आपण माफ केले. अरे एखाद्या वेळेला किसानाचे 2 ते 3 लाख कोटी माफ तर करून बघा आणि त्याला खऱ्या अर्थाने स्वामीनाथन आयोगाने जे दिलेलं आहे सूत्र, ते एक सूत्र अंमलात आणून दाखवा. या देशाची खऱ्या अर्थानं मी सांगतो तुम्हाला 7 लाख खेडी आनंदाने फुलून उरतील. कोण राजा होईल नंतरचा भाग, पण वस्तुस्थिती शेतकरी राजा मात्र आनंदी राहील. ही वस्तुस्थिती लिहून घ्या. सब लाख दुखो की एक दवा आहे आणि ही दवाई जर तुम्ही दिली तर शेतकरी राजा आनंदित होईल. या देशाचं अर्थकारण सुधरेल. मग नोटाबंदी येऊ दे, तुम्ही काय द्यायचं ते द्या, चर्चा करत बसा, राजकारण कर. फक्त मात्र इमानदारी उत्पादन खर्चावर आधारित, सीटवर आधारित भाव आणि त्याच्यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्टच्या संदर्भातला त्याला दिलासा आणि मूल्य स्थिरीकरण आणि जो हमी भाव देऊ तो हमी भाव टिकून ठेवण्याची यंत्रणा, या जरी गोष्टी झाल्या, मला असं वाटते की या जगामध्ये शेतकरी याच्याशिवाय सुखी होणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. मला असं वाटतं या शब्दांच्या पलीकडे फार जास्त बोलणं आता कोणालाच अपेक्षित नाहीये. वेळही झालेला आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. स्वामीनाथन बाबा जे सांगतोय की त्याच्या फॉर्म्युल्यावरती आधारित हमीभाव सरकारनं द्यावा, तो सरकारनं खरंच देऊन बघावा आणि एकदा सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची करा आणि मग जय जवान जय किसान हा नारा सार्थ ठरू शकतो असं आता प्रत्येक भारतीयाला वाटायला लागलेला आहे. कारण आपला जो बळीराजा आहे तो इतका संकटात आहे की त्याला वर उचलण्यासाठी एकदा प्रत्येकानंच काही ना काही तोशिष ही सहन करावी आणि सरकारनं तर तसं पाऊल उचलावंच अशी एक मागणी, सर्वमुखी मागणी पुढे येताना दिसते. मी इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.